शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. युवक भारती मराठी इयत्ता 11वी या पाठ्यपुस्तकातील अनुक्रमणिका भाग 1 मधील पाठ पहिला मामू या पाठाचे लेखक आहेत लेखक शिवाजी सावंत. या पहिल्या पाठाविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत, अर्थात माहिती घेणार आहोत. मित्रो, मृत्युंजयकार शिवाजी सावंत एक मराठी साहित्यसृष्टीतले एक गाजलेलं, नावाजलेलं आणि सुप्रसिद्ध असं नाव. कादंबरीकार म्हटलं की शिवाजी सावंत, मृत्युंजयकार शिवाजी सावंत अशा नावानेही त्यांची ओळख आहे. कादंबरी लेखनाबरोबरच त्यांनी व्यक्तिचित्रण, त्याचबरोबर ललित लेखन अशा पद्धतीचंही उत्कृष्ट असं लेखन त्यांनी केलेलं आहे. विशेषतः मृत्युंजय, छावा, युगंधर, लढत अशा त्यांच्या या गाजलेल्या आणि नावाजलेल्या कादंबऱ्या आहेत. मृत्युंजय ही त्यांची महाभारतातलं जे काही एक व्यक्तिमत्व, उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व म्हणजे कर्ण, आणि कर्णाच्या जीवनावर लिहिलेली मृत्युंजय ही त्यांची अतिशय गाजलेली अशी कादंबरी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी युगंधर ही सुद्धा श्रीकृष्णाच्या जीवनावर लिहिलेली एक धार्मिक कादंबरी आहे, पौराणिक कादंबरी आहे. श्रीमान योगी नावाची कादंबरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे संभाजीराजे यांच्याही जीवनावर त्यांनी छावा नावाची कादंबरी लिहिलेली आहे. तर अशा अतिशय उत्कृष्ट अशा युगपुरुषाच्या, अर्थात महामानवाच्या, अर्थात देवादिकांच्या जीवनावर त्यांनी अशा पद्धतीचं कादंबरी लेखन केलेलं आहे. असं हे मराठी साहित्य विश्वातलं एक उंच असं नाव आहे. तर प्रथमतः आपण शिवाजी सावंत यांचा स्थूल परिचय करून घेऊयात. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1940 आणि मृत्यू 2002. शिवाजी सावंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा ह्या गावी 1940 मध्ये झाला. सुप्रसिद्ध कादंबरीकार मृत्युंजय ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे शिखर आहे. चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचे आवडते लेखन क्षेत्र. छावा, युगंधर, लढत या प्रसिद्ध कादंबऱ्या त्यांच्या नावावरती आहेत. अशी मने, असे नमुने, मोरावळा, लाल माती रंगीत मने हे व्यक्तिचित्रण संग्रह त्यांच्या नावावरती प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्या लाल माती रंगीत मने याच व्यक्तिचित्रण संग्रहातनं मामू नावाचा हा पाठ तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये निवडलेला आहे. सेलका साज, कांचन कन हे लेखन ललित लेखन म्हणून त्यांचं प्रसिद्ध आहे. भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पूनमचंद भुतोडे हा बंगाली पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुणे विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी लेखक शिवाजी सावंत यांना गौरविण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे 1990 या वर्षीच्या साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांचं नामांकन करण्यात आलेलं आहे. असं हे मराठी साहित्यसृष्टीतलं एक आगळं वेगळं सुप्रसिद्ध असं नाव आहे. विद्यार्थी मित्र, प्रस्तुतच्या पाठात विषयी माहिती घेताना मामू हा एक व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन या पाठामध्ये लेखकाने केलेले आहे. विशेषतः प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी व सहृदय असलेला मामू माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. लेखकाची समर्पक शब्दरचना, चित्रदर्शी लेखनशैली यामुळे मामूचं व्यक्तिमत्व परिणामकारक झालेलं आहे आणि मनाला भिडणारं असं ठरलेलं आहे. मामू हा या पाठाचा नायक आहे. शाळेतील शिपाई या पदावर नेमणूक सामान्य स्तरावरील जीवन लाभलेले असताना स्वतःच्या व्यक्तित्वातील उदात्त गुणामुळे त्याने संपूर्ण व्यक्तिमत्वालाच उच्च उदात्त पातळीवर नेले. मुख्यतः सेवाभावी वृत्ती, कधीही कोणालाही मदत करण्यास तत्पर, समोर आलेले कोणतेही काम मनापासून निष्ठापूर्वक व आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने काम करता करता अनेक गुण आत्मसात केले. त्यामुळे व्यक्तिमत्व बहुआयामी बनले. त्याच्याविषयी लहान थोरांच्या मनात आदर, आपुलकी व सन्मानाची भावना आपोआपच निर्माण झाली. तर अशा प्रकारचं हे एक सामान्य व्यक्तिमत्व आणि या सामान्य व्यक्तिमत्वातूनच त्याच्या स्वभावातील असामान्यत्व लेखकाने त्याच्या जीवनातील आणि सहवासातील अनेक आठवणीच्या माध्यमातून लेखकाने त्याचा पुरावा या पाठाच्या माध्यमातून दिलेला आहे. तर लेखक म्हणतायत की कुठेतरी मामू ज्या शाळेमध्ये शिपाई म्हणून नोकरी करतोय त्यावेळेचे अनेक क्षण लेखकाने सुरुवातीला या ठिकाणी टिपलेले आहेत. अर्थात शिपाई म्हटल्यानंतर शाळेची घंटा वाजवणं, अनेक कामं करणं हा त्याचा स्थायी भाव आणि ती कामं करताना अतिशय प्रामाणिकपणे करणं हे त्याचं वेगळेपण. आणि म्हणून त्या कामामध्ये तो दैनंदिन कामामध्ये तो एवढा गळून जायचा की त्याची कामं त्याला उरकल्याशिवाय तो चैन थांबतच नसे. तो कामाशिवाय अस्वस्थ असायचा की कधीतरी त्याचं हे काम आटोपून तो निवांत विचार करत बसायचा. आणि नेहमीच्याच या प्रसंगाप्रमाणे लेखकाने सुरुवातीलाच की शाळेच्या वेळेपूर्वी त्याची ही घंटा देण्याचं काम तो उरकवतो आणि नेहमीप्रमाणे त्याने घंटा वाजवल्यानंतर ही लहान चिमुरडी मुलं ही चैतन्याचे छोटे कोंब या शब्दामध्ये लेखक त्याचा उल्लेख करतायत आणि त्यांच्या त्या अवखळपणाचा कुठेतरी ते वेगळेपणा दाखवत त्या काळातील व्यवस्थेप्रमाणे शाळाही वाड्यामध्ये भरल्या जायच्या आणि अशा शाळेकडे, त्या वाड्याकडे, प्रार्थना मंदिराकडे ही मुलं घंटेचा आवाज झाल्यानंतर एकवटू लागतात आणि ही घंटा वाजवणारा मामू नावाचा हा शिपाई अतिशय समाधानी कांतीनं ते काम उरकवून खाली उतरतो. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात रांगा धरून उभे राहिलेले ते अनघड कोवळे कंठ प्रार्थना म्हणण्यासाठी तयार होत आहेत आणि डोळे मिटून भावपूर्ण सुरामध्ये त्या अज्ञात शक्तीला आपल्या प्रार्थनेतून आळवू लागतात. त्या क्षणाला मामू मात्र हे सगळं चित्र निहाळत असतो आणि त्याची नेहमीची जी काही जागा असेल तो एका